भोगाची संतांची पायी न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, सहजते स्थिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, तुका म्हणे भाव जवळी धरुण्यानी देव न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया धर्मरक्षणा अवतार घेसी जिजाऊ पोटी हे शिवराया प्रणाम तुम्हा कोटी आणि कोटी श्री संतांची शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं सर्वांनी टाळी वाजवा एक साथ भजे व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं भजे कमंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं आनंगरंग सागरं नमामि कृष्णनागरं पडोनिया राहे
ओगाची संतांची पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य विश्वसंत विश्वभूषण वैराग्यचे परममूर्ती देऊ क्षेत्र निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी जानतराजे छत्रपती शिवराया यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा चिंतने महत्वाचा आणि जीवनामध्ये संतांची संगत केल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो याचं गोड चिंतन करणारा अभंग संत श्रेष्ठ बलदेवदासजी महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचा असून अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा बोलतात जे संत महात्मे आहे त्यांच्या चरणाजवळ नुसतं पडून राहावं. संतांच्या चरणाजवळ पडून राहिल्यानंतर त्यांच्या चरणाजवळ आपण स्थिर राहिल्यानंतर महाराज म्हणतात काहीच नाही, त्यांना पुसायचं नाही आणि त्यांना सांगायचं नाही. श्री संत बलदेवदासजी बाबाला काहीच सांगायचं नाही आणि श्री संत बलदेवदासजी बाबाला आपण काहीच पुसायचं नाही. फक्त आपलं जे चित्त आहे ते शुद्ध करायचं आणि संत श्रेष्ठ बलदेवदासजी महाराजांवरती भाव ठेवायचा आणि तुमचा भाव बघितला आणि तुमच्या जीवनातली योग्यता बघितली की ते निश्चित तुम्हाला उपदेश केल्याशिवाय राहणार नाही. आणि संत श्रेष्ठ बलदेवदासजी बाबा यांच्या चरणावरती जर आपला भाव असला तर बाबांच्या चरणामध्ये एवढी मोठी ताकद आहे की ती जगाच्या मालकाला सुद्धा खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद संत श्रेष्ठ बलदेवदासजी बाबांच्या चरणामध्ये आहे. मग आम्ही काय करावं तर तुकोबारा म्हणतात काहीच नाही, एकच पडून राही ओगाची बलदेवदासजी बाबाची पायी. विठ्ठला असा सुंदर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार जाता तो म्हणजे असं की आपल्या पुण्यपावनी श्री क्षेत्र विल्हाडी या नगरीमध्ये संत श्रेष्ठ सद्गुरु बलदेवदासजी बाबा यांचा हा 70वा पुण्यतिथी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्रमंडळ, माता भगिनी, सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या तर्फे माझ्याकडे आलेली आहे. माझ्याकडे शब्दच नाही, एकच काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा या संत उक्तीप्रमाणे ही माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी आपण भाग्यवान आहे की पाहता पाहता आपल्या सप्ताहाचं हे म्हणजे पुण्यतिथी महोत्सवाचं 70वं वर्ष आज या ठिकाणी गुरुवर्य दिलीप बाबा टेकाळे यांच्या रसाळबाणीमधून सुंदर असं भावार्थ रामायण चालू आहे. आज आपण सप्ताह सर्वत्र होतात पण अण्णा दुर्लभ झालेला आहे. बऱ्याच सप्ताहामध्ये भावार्थ रामायण होत नाही. बाबा दुर्लभ झालेला आहे, बऱ्याच सप्ताहामध्ये प्रवचन होत नाही. पण मला तरी असं वाटतं आमचा पिंपळगाव रेणुकाचा गुरुवारी भगवान बाबा, गुरुवारी वैकुंठ एकनाथ बाबा गरुड अनेक मंडळींनी जो सप्ताह चालू केला तिथं आता सुद्धा गाता भजन झालंच पाहिजे, काकडा झाला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे, भावार्थ रामायण प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन जी परंपरा आपल्याला दाखवून दिली त्या परंपरेची जोपासना झालीच पाहिजे. आणि आपलं पॉम्पलेट बघितल्यानंतर लक्षात आलं या सर्व वारकरी परंपरेचा जर नियमाचं पालन कुठं होत असेल तर ते आपल्या विल्हाडी नगरीमध्ये होत आहे. म्हणून प्रथमतः सर्व गावकऱ्यांना भजनी मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. ह्या गोष्टी दुर्लभ झालेल्या आहे. मी सहज दर्शन करून येताना विचारलं लक्षण भाऊ या सर्व मंडळीला की म्हटलं पारायणाला किती मंडळी बसले, जवळ 100-125 मंडळी पारायणाला बसलेलं आहे. ऐका या वर्षी आपल्या सप्ताहाचं किती वर्ष आहे तरुण मंडळी? जोराने बोला किती? 70. 70 दोन्ही 140 का 147 157? हा किती? 140. तर आता एक विनंती करेन मी तुम्हाला, पुढच्या वर्षी किती आहे? 71 दोन्ही मंडळी बसले पाहिजेत. त्याच्यानंतर 72
म्हणजे बघा 12 सकंग 72 म्हणजे 6वं तत्पुरुषी सोहळा 2 वर्षानंतर आहे, म्हणून 72 दोन्ही मंडळी बसले पाहिजे. आणि आजच्या पंचवार्षिक हा सप्ताह एवढा मोठा सोहळ्यामध्ये आपल्याला करायचा आहे की सर्व छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा यांनी म्हटलं पाहिजे अहो सप्ताह करावा तो विल्हाडी नगरी सारखा. कारण आजच्या पंचवार्षिकला आपला अमृत महोत्सव आहे. काय आहे? काय आहे? आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा. तशा आपल्या सप्ताहाचा अमृत महोत्सव आहे, म्हणजे 75 वर्ष आहे. आणि चला हे काही कमी नाही, तुम्हाला सांगतो या वर्षीचा सप्ताह आपला फार पर्व काळामध्ये श्री सद्गुरू बलदेवदासजी बाबांचा 70वा पुण्यतिथी महोत्सव तर आहेत. पण आज संत श्रेष्ठ नामदेव महाराज दिलीप बाबाचा नामचा विषय झाला फेटा मानताना की ज्यांनी पंजाब पर्यंत नाही तर सर्व भारतभर वारकरी संप्रदायाची पताका सर्वत्र नेली ते नामदेव महाराज यांचा 675वा समाधी सोहळा या वर्षी आहे. किती? 675 वर्ष नामदेव महाराजांना समाधी घेऊन झाले. म्हणून या वर्षी राजूरच्या व्यासपीठावरती आपण जे गंगाखेड झोल प्रभाकर नाना झोलकर तुम्ही युट्यूबला टाका, काय वारकरी व्यक्तिमत्व आहे ते आमचं नामदेव महाराजांचं चरित्र 7 दिवस आपण ठेवलं. का? एकच हेतू आहे की सर्वांना संत कशा असतात संतांचं चरित्र कळालं पाहिजे. मी गावकऱ्यांना सुद्धा विनंती करेल की जे आता खासदार बाबा हे जे जुने मंडळ आहे त्यांना बऱ्याच अनुभव आहे, जे ज्येष्ठ मंडळ आहे की बलदेवदासजी बाबाचा काय चमत्कार आहे ते सुद्धा आपण लिखाण केलं पाहिजे आणि ते सुद्धा कुठेतरी ग्रंथ प्रकाशित केला पाहिजे. कारण येणाऱ्या माझ्या तरुणांना कळालं पाहिजे की ज्या बलदेवदासजी बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याच कार्याला सुरुवात करत नाही, त्या बलदेवदासजी बाबाचा काय मोठा चमत्कार आहे हे आपण लिखित केलं पाहिजे. म्हणून चोखोबारा आधी करून सावता महाराज सर्वच संतांचं चरित्र महान आहे. चला पहिला महत्वाचा मुद्दा बाबांचा 70वा पुण्यतिथी सोहळा, दुसरा नामदेव महाराजांचा शतकोत्तर अमृत महोत्सव समाधी सोहळा म्हणजे 675वा समाधी सोहळा नामदेव महाराज. चला तुकोबारा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375वा जगद्गुरु तुकोबारांचा वैकुंठ सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल मी काय सांगू लागलो, अमृत महोत्सवाला किती महत्व आहे. नामदेवराया 675, तुकोबाराया 675 आणि 5 वर्षानंतर माझे बलदेवदासजी बाबा 75 वर्ष अमृत महोत्सव. म्हणजे हा सोहळा फार महत्वाचा आहे आणि त्याचे आपण साक्षीदार होणार आहे. बाकी मी तर तरुणांना खूप धन्यवाद देईन. आता वडीलधारी मंडळी तर आहेत, परंतु त्याच्यातले जे 70 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ज्यांनी अनेक मेहनत केली आणि छोटंसं रोपटं सप्ताहाचं या ठिकाणी लावलं आणि आज संत श्रेष्ठ ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये सांगावं असं वाटतं हे रोपटन आपलं पॉम्पलेट बघितल्यानंतर मुरलीधर बाबा की या सप्ताहाचा वेलू आपला गगनावर गेला, त्याचा वेलू गेला गगनावर, त्याचा वेलू गेला गगनावर, काय म्हणजे आपण म्हणतो अशोक महाराज वा वा नाही करत कोणाला नाराज आणि तेच परमार्थ तेच आहे, नाही तो ढुस फुस बुस. सर्वात महत्वाचं आहे आपल्या अभंगात पुढे विषय येणार आहे. म्हणून गुरुवर्य दिलीप बाबा यांच्या रसाळवाणी आपला विषय कुठून फुटला, भावार्थ रामायण आणि नेमाचे सर्व कार्यक्रम आपले येते म्हणून इथून आपला विषय चालला. नंतर आमचे मुरलीधरजी महाराज
खरं तर मार्गदर्शन नियोजन म्हणजे नियोजन. मी तर सांगतो इथंच नाही जिथंही मुरलीधर बाबा असतात आम्ही येताना बघितलं योगेश भाई आम्ही जेवायला जात असताना की माईक घेऊन सर्व काकड्यापासून तर पंगत उठून कीर्तन होईपर्यंत ही साधी गोष्ट नाही. आणि ऐका गावकऱ्यांचं सुद्धा खूप मोठं प्रेम आहे. आणि मला खरं वाटतं सकाळी मी दिलीप बाबा मतदान करायला गेलो 3 तास लागणार होती एवढी मोठी रांग. कारण प्रथमतः मतदार जागृत झालं खूप मोठं 80 85 मतदान झालं प्रत्येक गावामध्ये. तर 3-4 तास लागणार म्हटलं जाऊ नंतर येऊ. आता इकडे यायचं म्हटलं 4ला मतदान करू आणि लगेच निघून जाऊ. नंबर लागलो ते म्हणजे 7 वाजेपर्यंत तुम्ही जातच नाही. मी म्हटलं का पुढं जात आहे का पहा आता महाराज आम्ही सगळे गावकरी तुम्हाला अनेक लोक पुढे जाऊ देते आणि मग आम्ही का जाऊ देणार नाही. पुढे जाऊ देणं महत्वाचे. मागं ओढणारेच भरपूर झालेले. पुढं जावंसं वाटत नाही कोणाला आणि जाऊ द्यावं असं वाटत नाही मागं ओढणारे. पण गावकऱ्यांचं प्रेम म्हटलं महाराज तुम्हाला जायचंय म्हणून लगेच मतदान केलं आणि लवकरच इथं आलो. मला खूप आनंद वाटला. तसं गावकरी मंडळीत एवढं मोठं प्रेम आहे. अहो दिलीप बाबा मुरलीधर बाबा आमच्या सप्ताहाचा प्राण आहे. हे फार महत्वाचं आहे. प्रेम करणं मत आणि आपण आपल्या माणसावरती प्रेम केलं पाहिजे. मुरलीधर बाबा आमचे अशोक महाराज आमचे सोमनाथ बाबा आमचे आनंद महाराज आमचे नावकरी विष्णू महाराज त्याचप्रमाणे आमचे खरं तर दादाराव बाबा असतील आमचे मसलेकर बाबा असतील माधव बाबा असतील श्रीधर महाराज असतील आमचे कैलास महाराज दत्ता महाराज. खरं तर आता सगळ्याचं नाव घ्यायचं तर खूप अवघड. आमच्या कार्तिक महाराज पासून तर आमच्या हनुमान महाराज पर्यंत. तुम्ही की नाराज ते नाही माझ्यावर होतं कधी कधी उठाला. त्याच्यामध्ये काय झालं मुरलीधर बाबा कार्तिक महाराज आले गोविंद महाराज आले गोपाल महाराज आले पवन महाराज आले आणि ओमकार महाराज आले. ही बलदेवताची बाबाची ताकद एवढी आळंदीला आहे आपली मंडळी. खरं तर साधी गोष्ट नाही. मी नेहमी सांगत असतो गुरुवारी भगवान बाबांनी जर आम्हाला आळंदीला नेऊन घातलं नसतं तर हा योग इथं आला नसता. आता लहान लहान लेकरं बघा बरं कार्तिक किती सुंदर दिसू लागला. खरं तरी परमार्थाची ताकद आहे आणि मला आनंद वाटतो. ज्येष्ठ मंडळी तर आहे पण तरुणांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकदा तरुणांसाठी टाळ्या वाजव सर्वांनी जोराना. वाद मातृशक्ती तुम्ही घाबरू नका. लाडक्या बहिणी चांगल्या आहे तुम्ही बसेल सर्व आनंदात वातावरण आहे. म्हणून एकच विनंती करेल जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा पांडुरंगाचं चिंतन करा. विठाला जेवढं कौतुक करावं गावकऱ्यांचं तेवढं कमी आहे. मित्र बलदेवदाजी बाबा तुम्हाला 4 तास सांगत बसलो तरी बाबांचं चरित्र कमीच आहे. त्याचं एकच कारण आहे. एकच शब्दामध्ये बोलतो की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादन केलं आणि अनेकांना पुण्य मार्गावरती लावलं या मृत्यू लोकांमध्ये त्यांचीच पुण्यतिथी होत असते. आणि पुण्यतिथी होत असते यात 90 नाही 70वा सप्ताह आहे तरी उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे श्री संत बलदेवदाजी बाबा उत्तमची उरे कीर्ती मागे. ऐका तरुण मंडळी मरावे परी कीर्ती रूपी उरावे. ज्ञानोबारांची गोड उभे पार्थ ऐसे परी जो जन्मीची जन्मी निवारी मरण मृत्यूवरी आपणची उरी. गेल्यानंतर सुद्धा उरण याला कीर्ती म्हणतात. आणि बाबाचा चमत्कार प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आपण नुसतं बाबांचं दर्शन घेतलं ना आपण आपल्या कार्याला प्रारंभ केला तर कार्य पूर्णत्वाला जातं. हा चमत्कार माझ्या बाबाचा आहे. म्हणून गेले दिगंबर
ईश्वर हरी विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाते, राहिल्या त्या कीर्ती जगमाते, राहिल्या त्या कीर्ती जगमाते, राहिल्या त्या कीर्ती जगमाते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर जय हो बलदेवदासजी बाबा. अनेकांच्या आपण कीर्तीबद्दल अनेकांचं बोलणं ज्ञानोबा तुकोबार उदास महाराज चोकोबारा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज नरहरी महाराज जनाबाई मीराबाई बायनाबाई सखुबाई मुक्ताबाई आयल्याबाई होळकर झाशीची राणी राजमाता जिजाऊ अनेकाबद्दल कीर्तीबद्दल बोलता येईल. परंतु महाराज म्हणतात श्री संत बलदेवदासजी बाबा उत्तमची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती. ऐका ईश्वर विभूती. पण आज सुद्धा जाणे पण मिसाळ कोपरडा वरुड पिंपरी त्यात कंडारी विल्हाडी इथंच नाही तर सर्वत्र उत्तमची उरे कीर्ती मागे. कबीरदासजी महाराजांचा एक सुंदर तो आहे कैलास बाबा. सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. अरे अपनी जो चकाकी अपना जो तेज है एक दिन जाने वाला है. क्योंकि रूपे जरायात भयम आणि काया कृतांतात भयम. किती माणूस रूपवान असू द्या त्याला म्हातारपणाची भीती आहे आणि नाही म्हातार झाला तर घडी घडी काळ वाट याची आहे. पण महाराज म्हणतात सूरत से कीरत बडी बिन पंख उड़ जाए. कबीरदासजी महाराज सुरती तो जाती मगर कीरत कभी ना जाय. श्री संत बलदेवदासजी बाबा उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून त्यांची पुण्यतिथी ऐका. ज्यांची पुण्यतिथी ते या मृत्यू लोकांमध्ये तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी येत असतात. ऐका जे तुम्ही आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी संपन्न करू लागलेलो आहे तुम्हा आम्हाला इथं यावं लागतं. आम्हाला इथं यावं लागतं आणि इथं आल्यानंतर आपल्या वाटेला आलेलं कर्म आपल्याला करावं लागतं. कर्तुम योग्यम इति कर्तव्य. प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे त्याने ते केलं पाहिजे. आज माझा तरुण कीर्तनाला आहे. आज माझा तरुण देशाच्या रक्षणासाठी. आज माझा तरुण समाजसेवेमध्ये आहे. आज माझा तरुण परमार्थामध्ये आहे. हे तरुणांचं कर्तव्य आहे. हे तरुणांचं कर्तव्य आहे. मी तर एक पुढे जाऊन सांगेल की 60, 65, 70 वर्षानंतर ज्येष्ठ मंडळीला आनंद द्यायचा आणि 20 ते 60 पर्यंत तरुणांनी एवढी मेहनत करायची, एवढे श्रम करायचे, एवढं समर्पण करायचं. त्याचं एकच कारण आहे तो मधला कालावधी आपलं काहीतरी करण्यासाठी असतो. उद्योग करा, निर्व्यसनीपणाने जीवन जगा, परमार्थ करा आणि साधू संतांची विचार आत्मसात करा. पत्रकार मंडळी असेल तर उद्याची पेपरची हेडिंग घेऊन टाका साधू संतांचे विचार आत्मसात केल्यानंतर जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. जीवन कशानेच उज्ज्वल होणार नाही. माझ्या ज्ञानोबा तुकोबारा रोहिदास महाराज चोखोबारा आताच गुरुवर दिलीप बाबाचा आमचा विषय झाला. नाथरायांचं काय वाङ्मय आहे. हा आज नाथरायांचं भावार्थ रामन इथं चालू आहे. एक ओवी जर आपण अंतःकरणामध्ये कोरून ठेवली तर त्या ओवीना आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला कर्माचा भोग भोगण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. जी दिंडी संत श्रेष्ठ बलदेवदासजी बाबांच्या दरबारामधून शांतीब्रह्म नाथरायांच्या दरबारात पायी जाती ते नाथराय हरिपाठामध्ये सांगतात. इथं कशाला यावं लागतं. केलं कर्म झाले
आता मी चाल गायली की नाही माझ्यासाठी टाळ्या वाजवून एकदा हे आपण आपलंच कधी कधी केलं पाहिजे नाही कोणा केलं तर काय गोडे हिंमत केली मी याच्या पुढे म्हणण्याची पण जमलं थोडं ते केलं कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले तरी गुरुवारी बाबा चाल राहिली अजून विठाल विठाल जसं तुम्ही आम्ही कर्म केलं ज्या दरबारात आपली दिंडी जाते इथून बाबाच्या दरबारातून ते नात्रामध्ये केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आईसे किती उपजले आईसे किती मेले आणि जे कर्म केले तेच भोगण्यासाठी विल्लाडीला आले हे नात्राय सांगतात. चला ज्ञानोबरांची ओवी आगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावया यावे देहायका. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ज्या ज्ञानेश्वरीचं पारण इथं चालू आहे कृपा करी हरी तायावरी भाव धरून या ते ज्ञानोबा म्हणतात आगा कर्मी जे उरावे आपल्या कर्मामध्ये जो कर्म आहे ते भोगण्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं म्हणून तुम्ही आम्ही हा उत्सव करण्यासाठी इथे येतो. चला पुढं संतांची सेवा केल्यानंतर जो भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला प्रसन्न होतो तो भगवान परमात्म्याला आणावं लागतं. आणीलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आणि चला या संत श्रेष्ठ बलदेवदासजी बाबांचा उत्सव आपण संपन्न करू लागलात ना ते महान आहे. कहो बाबा बलदेवदासजी बाबा तुमचं मुख्य स्थान कोणतं आणि तुम्ही इथं या विल्लाडी नगरीमध्ये आले कशाला विचारा तुकोबारायांना. आम्ही वैकुंठवासी आलो याची शोक करायचं कामच नाही. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवाळा म्हणून या येतो ही संत कळवा क्या बात आहे. हाती म्हणून काळा हाती म्हणून
बाबासाठी टाळ्या होता एकदा सर्वांनी. बरोबर बाबांनी गोड प्रमाण दिलं. दत्ता बाबा येतो हिताचा कळवाळा पडती हाती म्हणून हाती म्हणून काळा, काळाच्या हाती पडतात म्हणून संतांना कळवाळा येतो. म्हणून संत श्रेष्ठ बलदेवदाजी बाबाला कळवाळा येतो. म्हणून येथे उपकारासाठी विष्णू बाबा आले गरजा वैकुंठ, म्हणून इथं संत आले. किंवा उजळाबाई आलो वाटा, खरा खोटा हे प्रमाण का देऊ लागलो मी, याला कीर्तन म्हणतात. नाही ते एक होता राजा आणि त्याला होत्या 2 बायका, पोराला एक नाही भेटत, त्याला बऱ्या 2 भेटल्या त्या काळात. हे प्रमाण पाहिजेत, ओळी पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. विठाला विठाला आम्ही काय गोड श्री संत बलदेवदाजी बाबा, आम्ही वैकुंठवासी पण आलो याची कारणाशी. काय बोलिले जे ऋषी 7 भावे भरताय. बघा जड जीवाला मार्ग दाखवण्यासाठी संत बलदेवदाजी बाबा इथं आले. एकच विनंती सर्वांना, जर बाबा इथं आले, संत इथं आले, तर आपण सुद्धा त्यांनी जो मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. बलदेवदाजी बाबा आपल्याला मार्ग दावून गेले आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्याच मार्गाने चाललो पाहिजे. आज 70 वर्ष झाले पण हरिभजने धवळले जग, चुकविला लाग कळी काळाचा. खर तर सज्जन माय बापू, काळाच्या जबड्यामधून सोडवणारे या मृत्यू लोकांमध्ये जर कोण असेल तर त्यांना संत म्हणतात. त्यांना संत म्हणतात. येतानाच आमचे दानापूरचे भांडत बाबांना आमचा विषय झाला. तसं बाबा विश्राम बाबाची अखंड वारी, तसं आमच्या भांडत बाबाची चतुर्थीची, जसं श्री संत बलदेवदाजी बाबाच्या दरबारातून जर महिन्याच्या चतुर्थीला आप्पा आपण कुठं जातो इथून बरोबर राजुरेश्वराच्या दरबारामध्ये, तसं दानापूरून पाऊस असो, ऊन असो, थंडी काही असो, रात्री उद्या चतुर्थी आज 12 वाजता आरती करायला बाबा हजर राहतात. ही राजुरेश्वराची शक्ती आहे. आणि ऐका, कधीतरी संतांवर भगवंतावरती श्रद्धा ठेवा, पुढे आपला विषय येणारच आहे. त्यांच्या श्रद्धेशिवाय त्यांच्या भाव ठेवल्याशिवाय जीवनामध्ये काहीच नाही. आपण त्यांच्यावर भाव ठेवत नाही आणि भाव खाल्ल्याशिवाय भाव खायचा नाही. परमार्थावरती भाव ठेवायचा, संतांवरती भाव ठेवायचा. पुढे विषय एक घेणार आहे. म्हणून संत बलदेवदाजी बाबा तुम्हा मला यच्च यावत मनुष्य मात्राला एकच उपदेश करतात. दुर्लभो मानुष्यो देहो देही नाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. भागवताच्या 12 स्कंदामध्ये भागवतकार गोड वर्णन करतात. दुर्लभ मानुष्यो देहो देही नाम क्षण भंगुराहा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. ऐका, वैकुंठ प्राप्त होणं दुर्लभ आहे, सत्संगती दुर्लभ आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि ऐका, संत श्रेष्ठ बलदेवदाजी बाबाच्या संगतीत राहण्याचे गुण कबीरदाजी महाराज सांगतात. हरि भगत के 3 गुण, संतन के 3 गुण, हर कोई लागे पाव. आपण बलदेवदाजी बाबाची सेवा केली ना तर लोक सुद्धा आपल्या पाया पडतात. आम्ही काहीच अधिकार नाही. ज्ञानोबा तुकोबारांचे जर विचार सांगितले नसते आम्ही तर कोणा आम्हाला योग्यता दिली असती. आता मी पुढे बोलणार आहे. समाधी सोहळ्याचा पर्व काळ आपल्या सप्ताहाच्या पुढे चालू होणार आहे. माऊलीच्या दरबारात आम्ही सर्व लेकरं मधुकरी मागून राहिलो. आज आनंद भुजंगदा सर्व मंडळी लक्ष देऊन ऐका. आज काय काय खावं मंडळी वाट पाहतात. महाराज या पंक्तीवाले एवढ्या आवडीने अन्नदान करतात, पण त्या काळामध्ये काय खावं हा प्रश्न होता. पण माझ्या माऊलीने आम्हाला सांभाळलं. ऐका गड्यावर, संतांवर भाव ठेवा, संतांवरती भाव ठेवा आणि तोच भाव संतांच्या चरणावरती जर भाव ठेवला तर विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव. विठाल ते संत हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले और वैकुंठ जाय. ही पुढचा विषय. हे 2 गुण तर नगदी चालू आहे. म्हणून महाराज म्हणतात जीवनामध्ये संगत चांगली करा. ऐका, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो उद्धार होतो तो संतांच्या संगतीमध्ये होतो.
बोले श्री संत बलदेवदाजी महाराज की थोडा आवाज वाढवा ना. अंबादास तुमचा नाही बरं, एकदम सुंदर आहे. हा टाळ्या वाजवा एकदा अंबादास दादासाठी. सुंदर. आपने तो आपने होते. आनंद भो आनंदचा आनंद आहे. जोऱ्याने जे जयकार करता श्री संत बलदेवदाजी महाराज की. वा धन्यवाद. तुमचा तो शेवटचा हप्ता नाही आला का? मग तुमचा आवाजच नाही उराला. एक तास झाला कीर्तनाचा, अर्धा तास राहिला आता. उठाला बिठाला जोऱ्यानं म्हणत. यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आला पाहिजे. हा ब्रेक की बात. आपला विषय चालू होता त्यांची संगत करा. गोड प्रमाण दिला अशोक बाबाने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जयति जगती माया यस्य कायाद बसते. भो भो साधू क्षणम तिष्ठ मश्चिंतमपि नाशियम. भागवतामध्ये गोड चिंत आहे. भक्ती माता देव ऋषी नारदांना म्हणतात, भो भो साधू क्षणम तिष्ठ, थोडं थांबा, क्षणभर थांबा. मत चिंतमपि नाशियम, माझी चिंता दूर करा. ऐका, तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण भक्ती मातेच्या जीवनात सुद्धा चिंता दूर झाली. तेवढ्यामध्ये देवऋषी नारद म्हटले, हे मैया काय चिंता आहे तुझ्या जीवनामध्ये? ऐका, चिंताने असा एकही माणूस नाही. काय चिंता आहे आई तुझ्या जीवनामध्ये? सांगितलं, इमो मै तनयो मतः ज्ञान वैराग्य नामाना. हे जे माझे दोन मुलं आहे, एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. चिंता गोड प्रमाणून मला आठवलं संतांची संगत किती महत्वाची आहे. मत चिंता मपी नाशम, माझी चिंता दूर करा. तेवढ्यामध्ये देवऋषी नारदांनी सांगितलं, आई तू मलाच का आवाज दिला? त्यावेळेस भक्ती माता सांगते, जयति जगती माया यस्य कायाद वसते. वचन रचन मेकम केवलम चाकपलयम. ध्रुवपदमपी यातो यत कृपा तम ध्रुवयम. तुमची कृपा झाली संत नारद महाराज म्हणून ध्रुव बाळ आढळपदी बाळ बैसविला. ध्रुव आढळ पदावरती ध्रुव बाळ आहे. कय्यादू पुत्र भक्त प्रल्हाद, त्याच्या जीवनातली चिंता तुमच्या दर्शनानं झाली, म्हणून माझी चिंता दूर करा. ऐका, पुढे गोड विषय आहे. भक्ती मातेना देवऋषी नारद संतांना विचारलं आणि संतांची संगत घडल्यामुळे भक्ती मातेचं जीवनातलं दुःख दूर झालं. भक्ती माता म्हणते, वृंदावनस्य संयोगात मी वृंदावनामध्ये गेले आणि माझ्या जीवनातलं दुःख दूर झालं. ऐकाकडे, जर वृंदावनला गेल्यानंतर भक्ती मातेच्या जीवनातलं दूर झालं तर तुमच्या आमच्या जीवनातलं दुःख दूर का होणार नाही. म्हणून एकच विनंती, एकदा तरी भगवान गोपाल कृष्णाच्या जन्मभूमीमध्ये म्हणजे वृंदावनला जा. काय आनंद आहे. मीराबाईला विचारलं, मीराबाई या पृथ्वीवरती तुम्हाला सर्व कसं वाटतं? मीराबाई म्हणतात, मुझे वृंदावन लागे निको. आहा, माझ्या वृंदावनासारखा आनंद कुठंच नाही. का? राधानाचे टाळी वाजवा. राधानाचे कृष्णनाचे, हे राधानाचे कृष्णनाचे नाचे गोपिका. राधानाचे कृष्णनाचे नाचे गोपिका.
राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरो बनस गयो सकीरो पावन वृंदावन. वृंदावन कसं आहे? पावन. ऐका बिल्हाडी नगरीतील मंडळी, वृंदावन नगरी एक पावन धाम आहे. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन. ऐका, शंकर नाचे ब्रह्मा नाचे नाचे नंदी संग. मन मेरो बन गये सकीरो पावन वृंदावन. अशा वृंदावनामध्ये एकदा तरी जा. मला तरी असं वाटतं मुरली बाबा तुम्ही आणि कैलास बाबा एकदा 10 डिसेंबरला काही जाणारी वाटतं वृंदावनला. जा, मी मागे पॉम्पलेट बघितलं होतं. आम्ही जाणार पण आम्ही लवकर चाललो परवाला 1 तारखेला. लवकर आमच्या सोबत न घेऊ 10ला जा. वृंदावनासारखा आनंद कुठंच नाही. मुझे वृंदावन लागे निको. हा, वृंदावनापुढे सर्व फिक आहे. आपला विषय कुठून फुटला? संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संत बलदेवदाची बाबाची संगत करा, तुमचं जीवन. सता संताचे संग क्या बात है, काळी बात आहे. गुरुवारी वैकुंठ असे जयराम बाबा भोसले म्हणायचे, ज्यांचे नाटपाट त्यांचा कीर्तनाचा थाट. अण्णा असे प्रमाण जर कीर्तन असले तर असं वाटतं पूर्णाची पोळी. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. श्री संत बलदेवदाची बाबाच्या जवळ आम्ही आलो आणि आम्हाला कळालं आपुले कोणीच नव्हती, संगत आहे. म्हणून पतन उद्धार संघाचा महिमा. आपल्या जीवनामध्ये उद्धार सुद्धा संगतीने होतो आणि पतन सुद्धा संगतीने होतं. ऐका, चांगले चांगले माणसं अधपतनाला गेले पण संगतीमुळे गेले. चांगले चांगले माणसं तरुण गेले पण संत बलदेवदाजी बाबा संतांच्या संगतीमध्ये गेले. म्हणून ऐका, एक विनंती आहे, जीवनामध्ये संगत चांगली करा. का हो तुकोबर आहे, तुम्ही केव्हाच सांगू लागले संगत चांगली करा, संगत चांगली करा. जीवनामध्ये गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. गुरुवारी शांतीब्रह्म कुरेकर बाबा नेहमी आम्हाला पंचदशीमध्ये सांगतात, मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्षो बंधाई विषयासक्तम मुक्ते निर्विषम स्मृता. पंचदशीगार गोड वर्णन करता, आपल्या बद्धतेला म्हणजे बंधनाला कारण आपलं मन आहे, संगत आहे, आणि आपल्या मुक्ततेला कारण आपली मन आहे, संगत आहे. मग का हो तुकोबर आहे, तुम्ही केव्हाच आम्हाला सांगू लागले संगत चांगली करा, संगत चांगली करा. मग आम्ही काय करा? जगद्गुरु तुकोबारा म्हणता, तुम्ही काहीच करू नका, फक्त संत श्रेष्ठ बलदेवदाजी बाबा यांच्या चरणावरती पडून राहा.
आपण विसरतो लय वेळोवेळा, त्याच्यामुळे वेळोवेळा आठवण द्यावं लागते. एकदा जोऱ्यानं हा. विष्णू दादा थंडी जास्त पडली का आज तिकडं? मग तुम्ही असे हात मोकळे करा जरा जोऱ्यानं टाळ्या वाजवा एकदा. तुम्ही नका वाजवा, तुमच्यामध्ये यायचं झाकून जातं सगळं. तुम्ही टाळ्या वाजवू नको कोणी, तरुण मंडळी हा सर्वांनी हा. अण्णा शाळू आहे का इकडं? तुम्ही असं म्हणता का उठ रे पाकरा हुर्या? आजीच्या टाळ्या वाजवता येत नाही बाबा, पण जोऱ्या ना एकदा जोऱ्यानं वाजव टाळ्या. ऐका, श्री संत बलदेवताजी बाबाच्या दरबारात खरं सांगतो, मग आतापर्यंत खोटं सांगितलं का? नाही, खरंच सांगितलं. पण असं आहे, या रेषा बदलण्याची ताकद या भगवंताच्या नामचिंतनाच्या टाळ्यामध्ये आहे. ही टाळी सामान्य समजू नका तुम्ही, तुकोबरांचं प्रमाण आहे. टाळी महाराज म्हणतात लागून या पाया विमिळतो तुम्हाला. कर टाळी बोला, मुखी नाम प्रमाणाशिवाय बोलणार नाही मी प्रमाण. मना राम राम टाळे वाजवाते वाजवाते नाचा डोला प्रेम आपुरी आसनी नाचा डोला प्रेम आपुरी आसनी. मना राम राम टाळे वाजवाते वाजवाते नाचा डोला प्रेम आपुरी आसनी नाचा डोला प्रेम आपुरी आसनी. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते वाजवा हाती. बघा बरं का, म्हणून हाताने टाळी वाजवा. मी बोलत नाही आता आपण भाग्यवान आहे. संत श्रेष्ठ चोखोबाराने तर आपल्याला काय गोड वर्णन केलं. चोखोबारा म्हणता बाबांनो एवढा मोठा नरदेव प्राप्त झाला, मग एकच करा, टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजवावी. वा अंबादास दादा आवाज येता, आवाज आहे. विठ्ठल विठ्ठल असा आवाज जर निघाला आणि बैठक बसली, महाराज म्हणते शास्त्री महाराजचा आवाजच निघाल नाही यावर्षी, बस घरी. आवाज असला की नाही पहिले त्याची तारीख. विठ्ठल विठ्ठल. अरे मला माहिती तुम्हाला अमृत महोत्सव संपन्न करायचा, तुम्ही थोडं मला सोडणार आहे दिलीप बाबा. टाळी वाजवा गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची. ना आता पंढरीची वारी तर झाली, पण आळंदी चला हो चला 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 चला. परवाला जोरंदार आजचा 6वा दिवस आहे ना, उद्या 7वा पांडुरंग बाबा आणि परवाला सोपान बाबा, संध्याकाळी काल्याचं कीर्तन. परवाला आता मला दिलीप बाबांनी सांगितलं बुलढाण्याकडून बऱ्याच गाड्या परवाला इथे येणार आहे. चला हो विल्हाडीला जाऊ, श्री संत बलदेवदासजी बाबा डोळा पाहू. इथं आल्यानंतर होती संतांची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. आता मला खरं सांगा तरुण मंडळी, मी पण तुमच्यातलाच एक आहे. काला झाल्यानंतर आपल्याला करमत नाही, असं वाटतं आपल्या बाबाचा सप्ताह अखंड चालत राहावा.
अन्नदान मंडळी एवढी आवडीनं करतात, तरुण मंडळी एवढी सेवा करतात, त्याचं एकच कारण आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा निर्मळ भाव आहे आणि तोच भाव जीवनामध्ये ऊर्जा देणार आहे. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता काय गोड प्रमाण दिलं. समर्पक बाबांचा उत्सव तो संपवा असं वाटत नाही, पण बाबांचा काला झाला की बाबा तुम्ही आम्हाला सांगता, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. बलदेवदाची बाबा म्हणतात, तुम्ही माझा उत्सव तो केला पण थांबू नका, आळंदीला जा आणि माझा निरोप माऊलीला सांगा. ऐका ना, माऊली खरं तर आपण परमार्थ खूप करतो, पण आपला भाव परमार्थापेक्षा बाकी याच्यावर जास्त आहे. क्षमा मागून सांगतो, ज्ञानोबा तुकोबारामुळे तुमचा आमचा उद्धार आहे, तुमचं आमचं जीवन आहे. पण जेवढं कमी चिंतन आपण ज्ञानोबा तुकोबाराचं करतो तेवढं कोणाचंच करत नाही. बाकीचं खूप आपण भाराभर करतो, पण त्याच्यामध्ये काहीच नाही. जसं म्हटलं तर फलकटतो संसार येथे सार भगवंत. नाही का, माऊलीवरती भाव ठेवा. मानवता, उदारता आणि लीनता या 3 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिकवणारे माझी माऊली आहे, म्हणून ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाश देणारे माझे जगद्गुरु तुकोबारांची गाथा आहे, म्हणून तुका झालासी कळस कोणी होत नाही. तरुणांनो ऐका, कळस कोणी होत नाही. श्री संत बलदेवदाजी बाबाच्या कळसाकडे जर आपण 2 मिनिटं बघितलं की डोळे दिपतात, आपले डोळे दिपतात. पण अखंड कळस होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं ती तुकोबारा महान आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता म्हणायचं असेल तर संतांचं नामस्मरण करा, करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा, आणि पडून राहायचं असेल तर संतांजवळच राहा. म्हणून तर महाराज म्हणतात, पडून या राही उगाची, शब्द पा किती गोडे, उगाची संतांची पायी. काय का, संतांच्या पायी सहज जरी पडून राहिलो आणि आपण निर्जीव भिंत जरी असलो तरी अखंड आपली पूजा होती. चला ज्ञानोबारांच्या दरबारात पडून राहिले, फक्त ज्ञानोबारांच्या जवळ. आपण रेडा जरी असलो आणि नुसतं संतांच्या जवळ पडून राहिलो तर आळे फाट्यावरती आता सुद्धा त्या रेड्याचा उत्सव होतो. पडून या राही, काहीच नाही. कुठेही जन्माला या, पण संतांच्या जवळ पडून राहा. आज ज्ञानोबा तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये आम्ही जातो. एकदा चला तुकोबारा सोबत, माऊली सोबत आपण जातो. सज्जनो माई बापू, बैला असतात, बैलाची माणसं पूजा करतात, काहीच नाही. ते संतांच्या जवळ पडू नये. घोडे असतात,
माणसं जोड्याची घरी पूजा करत नाही, पण रस्त्याने घोड्याची पूजा करतात. पडून या राही. अनेक आपल्याला उदाहरण देता येईल. चला, श्री संत बलदेवदाजी बाबाच्या दरबारातून नाथरांच्या दरबारात आपण जातो ना. नाथरांच्या दरबारात गेलो, आपलं चरित्र ऐकायला भेटतं. अनेकांच्या कीर्तनातून आपण ऐकतो. एक माता माऊली एका लेकराला नाथरायाजवळ घेऊन आली आणि सांगितलं, महाराज हा माझा मुलगा आहे. आई साहेब ठेवा, संत त्यांनाच म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोच साधू ओळखावा आणि नंतर देव तेथीची जाणावा. हे संतांचं लक्षण आहे. तेवढ्यामध्ये नाथराय येते. नाथराय म्हटले, आई साहेब राहू दे इथं. पण त्यांनी सांगितलं, मी इथं काहीच करणार नाही. सकाळी काकड्याला उठणार, काकडा ध्वजाला येणार नाही, ज्ञानेश्वरी पारायण येणार, गाथा भजनाला जेवण एकदम